महाविकास आघाडीचा मी म्हणत नाही की त्यांनी आरोप करायला नाही पाहिजेत, नाही, पण त्या पण समस्या त्या आहेत मतावर का? ठाम राहिलं पाहिजे ना. जो उपोषणाला बसतोय तोच महायुतीमध्ये येतोय, करायचं काय आम्ही? ताई सांगितलं, आजही सांगतो जनतेच्या समोर, आमचे नगरसेवक असतील, महायुतीचे नगरसेवक असतील, येणाऱ्या 5 वर्षात जर कामं केली नाहीत, त्यांना रस्त्यावरती प्रश्न विचारणारा डॉक्टर प्रशांत कदम असेल, हे लक्षात ठेवा. नाही, मला असं म्हणायचंय, म्हणजे थोडं थांबवतो. जर महायुती भारतीय जनता पार्टी जर विकास करत नाही तर एवढ्या मोठ्या संख्येने जनता त्यांच्या पाठीशी उभी करा, ते कसं बघतात? की एखादा 200 मिलीमीटरचा पाऊस जर जास्त वाढला तर तुमच्या घरात पाणी येणारच आहे. मुळात इथले नेते जे भारतीय जनता पक्षाचे आहेत, यांचा म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा समीकरण आहे. तुम्हाला सांगतो, यांनी जनतेचा पाणी दिलं नाही. 16 वर्ष आमदार, शिडकोचा अध्यक्ष, मुबलक पाणी देता येत नाही याची तर. कारण का भारतीय जनता पार्टीला जर फ्रॉड करायचा असता लोकसभेला केला असता. एवढ्या जागा आमच्या 400 पारचा नारा दिलेला असताना ईव्हीएम घोटाळा किंवा जे बी काय असं दडपशाही वगैरे केले. नगरसेवक हा जनतेचा काम करण्यासाठी असतो. तुम्ही नगरसेवक निवडून दिले असते तर 100% कामं केले असते, पण ठेकेदार निवडून दिल्यावर तिथे त्यांचंच बघणार ना. आणि मी आघाडीच्या माध्यमातून जर चांगली कामं होत असती तर आघाडीमध्ये कळंबुरीतले जवळपास सगळेच स्टँडिंग नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये आजच्या डेटला. आज मग भारत ज्यांच्याकडे केंद्रात राज्यात सत्ता आहे, महापालिकेत सत्ता आहे, शिडकोचे अध्यक्ष यांचे नेते होते. हा, पण कळंबोलीच्या जनतेला पाणी देता येतोय का सुरळीत? तर त्याचं उत्तर यांच्याकडे नाही आहे. त्याच्यात एवढे प्रॉब्लेम आहेत की मी टाकून थकलो सगळ्या ग्रुपवरती, ग्रुपवरती, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मग काय विकास केला काय हेच आम्हाला समजत नाही. त्याचं कारण पण सांगतो. भारतीय जनता पक्ष बोलतोय की आम्ही विकास केलाय, मला तर कुठे विकास दिसला नाही. पनवेल महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे. खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे आणि अशातच पनवेलच्या राजकारणात महायुती वर्सेस महाविकास आघाडी यांमध्ये होणारी ही खरी लढत, किती जागांवर महायुती निवडून येणार आणि किती जागांवर महाविकास आघाडी आपला दावा करते, या संपूर्ण चर्चा कळंबोलीकर असतील, पनवेलकर यांची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. लढवय्या रोखोकच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या मुलाखती, डिबेट शो आपण घेतोय आणि आज पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या आग्रहाखातील सर्वच पक्षांच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आज आपण बोलणार आहोत. आजची चर्चा आपण इथे करणार आहोत. खरं तर ही निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावर जरी असली तर स्थानिक राजकारण आणि शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आणि त्यांच्यासोबत असलेली महाविकास आघाडी यांच्यामधली असलेली ही खरी लढत. मी सर्वप्रथम या डिबेट शोला जे सहभागी आहेत त्यांची मी आपली ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत दीपक बंटी पाटील, शेतकरी कामगार पक्षाचं जे, त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत कदम हे शिवसेनेकडनं आपल्या या चर्चेसाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं राहुल चव्हाण या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी तेच महायुतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अशोकजी मोठे त्या शोला उपस्थित आहेत आणि तसेच मनीष धायगुडे हे देखील शेतकरी कामगार पक्षाकडनं उपस्थित आहेत. आता थेट आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. भारतीय जनता पार्टीची सत्ताधारी पार्टी या ठिकाणी स्ट्रॉंग पक्ष म्हटला जातो. मेजॉरिटीने खूप मोठ्या प्रमाणात नगरसेवक या ठिकाणी निवडून आणले देखील होते मागच्या वर्षी. साहेब, सर्वप्रथम पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिका निवडणूक 2000 कसं सामोरे जात आहे? विकासाचे मुद्दे पुन्हा समोर येत आहे. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर 2016ला महानगरपालिका स्थापन झाली. भारतीय जनता पार्टीची वारंवार मागणी होती आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजीने ते प्रत्यक्षात महानगरपालिकेला मान्यता दिली. त्यानंतर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर 2017ला पहिली निवडणूक पनवेल महानगरपालिकेची झाली. त्या आनंदाची गोष्ट अशी की पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्ता भाजपची आली आणि कळंबोलीमध्ये आम्ही पिछाडीवर राहिलो आणि त्याचसोबत मीही त्यावेळी माझी पराभूत झालो. बरोबर आहे. तरी पण आम्ही विकास कामं एवढी केली, बऱ्याच प्रमाणात विकास कामं केली. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण कळंबोलीसह पनवेल परिसरामध्ये विकास कामं एवढे केल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये इतर सर्व पक्षामधले बरेचसे पदाधिकारी, स्टँडिंग नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. कारण का त्यांच्या लक्षात आले की उपोषण करून काय होणार नाही, कारण का सत्तेमध्ये सहभागी झालो तर आणि तरच आपण विकास कामं करू शकू असा त्यांना आत्मविश्वास वाटला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून कामं होईना झालीत म्हणून तर ते महायुतीमध्ये आले ना. पण सत्ताच आपल्याकडे असल्यामुळे ते देखील कामं कशी करतील ते तरी आपल्याकडे सगळं मॉनिटरिंग असल्यामुळे आपल्याला नुसतं धरणं धरून उपोषण करून नाही होत ना. ठीक आहे. चर्चा खूप करायची आहे. मी सगळ्यांना आपल्याला वेळ द्यायचा, त्यामुळे मी डॉक्टर प्रशांत कदम आपल्यासोबत. महायुतीमध्ये तुम्ही दोघं देखील आहात, काय स्ट्रॅटेजी आणि तुम्ही कार्यकर्ता म्हणून पक्ष महत्वाचा की उमेदवार महत्वाचा? पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026 असं म्हटलं जातं की महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. स्थानिक उमेदवार कोण आहे खूप महत्त्वाचं आहे.
त्यांनी 5 वर्ष काय केलेलं आहे याचा लेखाजोखा ऑफकोर्स महत्त्वाचा आहे. म्हणजे मी माझी पार्श्वभूमी काढली तरी सांगायला नको, पण 15 वर्ष मी विरोधात असून सुद्धा खूप आंदोलनं केली जनतेच्या न्यायासाठी, स्वतःसाठी नाही, आणि तो न्याय पण मिळवून दिलाय. होतंय असं कसं की जनतेला आता काय वाटतंय, जनता जनार्दन आहे, ज्यांनी कामं केली त्यांना मत मिळते का ज्यांनी कामं नाही केली त्यांना मत मिळते का? परत 2017 ते 22 मध्ये शिवसेना ही वेगळी लढलेली होती. 2026 मध्ये महायुतीमध्ये आम्ही एकत्र आलेलो आहेत. मला खात्री आहे की जे नेतृत्व देशात राज्यात आहे, केंद्रात आहे, तेच नेतृत्व घेऊन आम्ही महायुती म्हणून ज्या गोष्टी अपूर्णास आहेत अजून त्या पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू. शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगर विकास खातं आहे. मी आता प्रभाग 8 मध्ये जे आमचे 2 उमेदवार त्याच्या माध्यमातून सांगितलं, असंख्य रिडेव्हलपमेंटचा खूप मोठा विषय आहे, ज्याला 30-35 वर्षाचा काळ गेलेला आहे. आणि तिथे विकास करायचा म्हणजे प्लॅनिंग हा की होता त्या काळचा. जिथे छोटे रोड आहेत, जायला स्पेस नाही आहे, ड्रेनेजचे बरेच इश्यू आहेत, ह्याला एकच पर्याय की चांगलं रिडेव्हलपमेंट करणं. त्याच्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत. शिंदे साहेब ज्या पद्धतीने ह्या सगळे मुद्दे घेऊन जनतेच्या समोर जात आहेत, तुम्ही बघितलं असेल मागच्या निवडणुकीमध्ये दुसरा नंबरचा पक्ष महायुती वेगवेगळे लढले असू सुद्धा, म्हणजे एकंदरीत महायुती येणाऱ्या काळामध्ये चांगलं जनतेला न्याय देईल ही आशा आहे. केंद्रात जी सत्ता भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता तीच राज्यात आणि मग पुन्हा आता पनवेल महापालिकेमध्ये येईल असा विश्वास डॉक्टर प्रशांत कदम यांनी व्यक्त केला. आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या ठिकाणी उमेदवार म्हणण्यापेक्षा त्यांच्या मिसेस या उमेदवार आहेत प्रभाग 10 मधनं, मात्र ते स्वतः एक प्रतिनिधित्व करताय. साहेब, काय भूमिका आहे, कसं वाटतंय? सर्वप्रथम मी लढूयाचं मी आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं. आणि मी यंदा माझी मिसेस प्रीती राहुल चव्हाण ही निवडणूक रिंगणामध्ये आहे. आम्हाला लोकांचा खूप पूर्ण विश्वास आहे की लोक आम्हाला निवडून देतील. का देतील त्याचं कारण पण सांगतो. भारतीय जनता पक्ष बोलतोय की आम्ही विकास केलाय. मला तर कुठे विकास दिसला नाही. कुठे विकास आहे? रस्त्याची कामं, तर ही रस्त्याची कामं बोला, ही आता चालू झाली आहेत. पाण्याला लोक बोंब मारतात. पाणी, लोकांच्या घरात पाणी नाही, काही नाही. तर कुठला विकास केलाय? 2016ला महानगरपालिका स्थापन झाली आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेचा टर्म संपल्यानंतर ही जी कामं जी होत आहेत ती महानगरपालिकेच्या माध्यमातून होता, असं माझं बोलणं आहे. ठीक आहे, विकास झाला नाही आणि या आरोपानंतर पहिला नारळ मनसेने फोडलेला आहे. जास्त वेळ न घेता मी मनीष धायगुडे आणि बंटी पाटील हे स्वतः आहेत. आपण थोडक्यात मनीष बाईंशी बोला. कसं बघताय तुम्ही या सगळ्या? राहुलजी बोलले विकास, खरोखर विकास कुठंच दिसला नाही. कारण की वॉटर मीटर गटर म्हणजे कॉर्पोरेटर, आणि काय आपल्या प्रभागातले रस्ते असतील, वॉटरची समस्या तर बीजेपीनेच आंदोलन केलं वॉटरच्या समस्येसाठी. इलेक्ट्रिक बोलले तर इलेक्ट्रिक बिल पासून सगळ्याच गोष्टींचा तफावत आहे आपल्याकडं. गटराचे तर एवढे प्रॉब्लेम आहेत की मी टाकून थकलो सगळ्या ग्रुपवरती, पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मग काय विकास केला का हेच आम्हाला समजत नाही. तर त्यांनीच ते वॉटर मीटर गटर आणि कॉर्पोरेटर यांचा आम्हाला समजावं नक्की काय सीन आहे तो. सर्वप्रथम तर मला मोठे साहेबांबद्दल थोडासा वाईट वाटतंय. मागच्या वेळी पराभूत झाले, इमाने इक्बालने भारतीय जनता पक्षाचं काम केला. आज ते असं संभाव्य होते की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील व भारतीय जनता पक्षाला आयात करायला लागतात. याच्यासारखी दुर्दैव बाब या चांगल्या कार्यकर्त्यांवरती असू शकत नाही. नाही, भारतीय जनता पक्षाने आयात केले ना, आणि चांगल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला, भले ते संघटना कुठल्याही असो. आज मी माझ्या पक्षाचा निष्ठेने काम करतो. आज मला तिकीट दिला, निवडून देतील नाही देतील म्हणजे माझ्या मिसेसला निवडून देतो, जनतेचा भाग राहिला. मोठे साहेबांचा म्हणणं जो विकासाचा आहे, अक्षरशः म्हणजे हसायला येतोय का ज्यांच्याकडे केंद्रात राज्यात सत्ता आहे, महापालिकेत सत्ता आहे, सिडकोचे अध्यक्ष यांचे नेते होते, कळंबोलीच्या जनतेला पाणी देता येतोय का सुरळीत? तर त्याचा उत्तर यांच्याकडे नाहीये. कळंबोलीच्या जनतेला म्हणजे मूलभूत सुविधा आहेत, या मूलभूत सुविधांची जो कळंबोली पूर्वी 2016च्या पूर्वी 17च्या पूर्वी सुजलाम सुफलाम होता येतं, या कळंबोलीची पूर्ण दयनीय अवस्था झालेली आहे. मे महिन्यात पाऊस पडला की गुडघाभर पाणी साचतोय. म्हणजे तुम्ही सांगा यांचा विजन कुठं आहे? मे महिन्याच्या अवकाळी पाऊस पडला की गुडघाभर पाणी कळंबोलीचे. माझी LIG तर पूर्ण जास्त होऊन ते ग्राउंड फ्लोअरला घर असतं. किती लोकांचे नुकसान झालेले आहेत. कोणतरी दिसला का तिथं भारतीय जनता पक्षाचा? म्हणजे वॉटर गटर मीटरच्या पलीकडे जाऊन
म्हणजे जो विजन असला पाहिजे, ज्यांच्याकडे केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, आमदार हेच होता, पाणी देऊ म्हणणं आहे शकत- की भाजपकडे विजन नाहीये. 100% विजन नाही. आज मी मुद्दा म्हणून ओपन केलाय AQI इंडेक्स, एअर क्वालिटी इंडेक्स 218. आपल्या माहितीसाठी सांगतो, इथं कोणाला माहिती आहे का नाही माहिती नाही, 50च्या वर AQI असला तो शरीराला हानिकारक असतो. आणि 218 म्हणजे दिल्ली सारखा, दिल्लीचा 500 आहे. आणि आता आपण निम्म्यावरती पोहोचलेलो आहे. आज जर आपण आरोग्याची परिस्थिती बघितली कलंबोलीची, तर मी गॅरंटेड सांगतो की 100 पैकी 8 ते 9 जण कॅन्सर पासून म्हणजे कॅन्सर त्यांना झालेला आहे. त्याचं कारण यांचा कुठलाच नियंत्रण नाहीये याच्यावरती. मी दुसरा बाब झाला, ह्यांच्या प्राधान्य कशाला आहेत, यांचे साहेब सांगतील स्वतः, मोठे साहेब, का ह्यांचे जे नेते आहेत त्यांची मोठी कंपनी आहे ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्यांना माहिती असेल. यांचा एकच हेतू आहे, जनतेवरती भरमसाठ कर. माझी नवी मुंबई महानगरपालिकेला लोकनेते गणेश नाईक साहेब आहेत, मी मानतो चांगला काम करतात. त्यांनी आजपर्यंत 1 BHK ला 2,500च्या वरती टॅक्स लावला नाही, पण इथं 8-10 आहे. का? कारण की यांच्या कंपनीला भ्रष्टाचार करायचा आहे, ठेके मिळवायचे आहेत. लक्षात आलं का? आरोप बघा, विकासाच्या नगरसेवक दृष्टीने काय वाटतंय? नाही, नगरसेवक हा जनतेचा काम करण्यासाठी असतो. तुम्ही नगरसेवक निवडून दिले असते तर 100% कामं केली असती. पण ठेकेदार निवडून दिल्यावर तिथे त्यांचंच बघणार ना. अगदी मी मोठे साहेब तुमच्याकडे थेट येतोय. आरोप होतोय आपल्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा आपल्याकडे नाही असं बोललं जातंय. काय होतं? खऱ्या अर्थानं तसं जर बघितलं ना, विरोधकांना दुसरा काही मुद्दा राहिलेला नाहीये. राहिला पार्ट की मला तिकीट मिळालं नाही मिळालं, हा बरोबर आहे. कारण का आज केंद्रामध्ये युती आहे, राज्यामध्ये युती आहे. जर आपल्याला तडजोड करायचं म्हटलं तर कोणीतरी थांबलं पाहिजे. आणि माझं जिथं प्राबल्य आहे प्रभाग 10 आणि प्रभाग 8, अख्खा पनवेल महानगरपालिकेतले दोन्ही पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट माझ्या बाजूलाच आहे. कारण का 10 मध्ये अजितदादा गट आणि 8 मध्ये शिंदे गट. त्याच्यामुळे आता कोणीतरी माघार घेतली पाहिजे, कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी थांबलो. उद्या माझा विचार होईल न होईल हा नंतरचा पार्ट आहे, परंतु मी प्रामाणिकपणे काम करत आलो, इथून पुढे काम करत राहणार आहे. विकास हा माझा मुद्दा झाला. राहिला मुद्दा विकासाचा. कारण का 2005ला ज्यावेळी पूर आलता त्यावेळी काय कळंबोलीची परिस्थिती झाली, तेव्हापासून प्रत्येक वर्षी ह्या कळंबोलीमध्ये पाणी भरतंय, बरोबर आहे. त्यावेळी महानगरपालिका नव्हती, पण महानगरपालिका चालू झाल्यानंतर मधल्या पिरियडमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलतं. त्यावेळी त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून कशी दयनीय अवस्था जनतेची केली हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे. त्याच हा पाऊस ज्यावेळी पडला त्यावेळी कळंबोलीमध्ये पाणी साचलं होतं का, तर 100% साचलं होतं. परंतु सर्वात जास्त ह्या वर्षी पाऊस पडला, परंतु पाणी साठण्याचा, पुराचा इथं कधीच आपल्याच निदर्शनास आलं नाही तिथं नंतर. त्याचबरोबर इथं रस्त्याची कामं चालू होती. विरोधकांनी भरपूर पाण्याच्या ठिकाणी जाऊन फोटो बिटो सोशल मीडियावरती टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु हे नुसतं दाखवायपुरतं होतं. प्रत्यक्षात पाणी तिथं नव्हतं. कारण का या वर्षी कळंबोली शहरामध्ये पाण्याचा शिरकाव झालेला नाही, पाण्याचा निचरा झाला 100%. कारण का शिडकोनी ज्यावेळी ही वसाहत निर्माण केली त्यावेळी 3.5 फूट खाली, समुद्र सपाटीच्या खाली हे कळंबोली वसाहत वसलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळी कळंबोली वसली गेली त्यावेळी कळंबोलीची मर्यादा किती होती आणि आज मर्यादा किती आहे हे जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमुळं इथं विकास करणं शक्य झालं. भारतीय जनता पार्टीकडनंच विकास करणं शक्य होतंय. जसं त्यांनी एक आरोप अजून केला त्याच्यामध्ये की पाण्याचा प्रश्न आहे, पण कळंबोलीकरांचे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हक्काचा नगरसेवक निवडून द्यायचा आहे. मग तो कोणत्या पक्षाचा, आता पक्षाचं राजकारण इथे होणार नाही, कारण माणूस बघून ही निवडणूक चालेल असा आमचा देखील एक प्राथमिक अंदाज आहे. पण ती काय बोलणार याच्यामध्ये? साहेबांचा मला ऍक्च्युली पुन्हा एकदा सांगतो का वाईट वाटतंय, कदाचित त्यांचा आता पक्षाची बाजू मांडायची म्हणून ते बोलत असतील. असो, खरोखर तुम्हाला वाटतंय का 17 ते 22 यांची टर्म होती, 17 ते 22च्या आतमध्ये जर कळंबोलीच्या रस्त्याचा काम केलं असतात तर मी त्यांचा धन्यवाद दिला असता. मी त्या मताचा कार्यकर्ता आहे. काम करणार असेल तर मला बोलायला हरकत नाहीये. हे सगळे आयुक्तांनी कामं केली आहेत आणि हे स्वतःच्या नावावरती बिलं फाडताय. लक्षात आलं का? यांनी आज तुम्ही बघितलं, आमच्याकडे 2012ला जिल्हा परिषद पहिल्यांदा कळंबोलीत आली. आजही जा तुम्ही, सोसायटीच्या अंतर्गत पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत, सभा मंडप, माय अक्का देवीचा सभा मंडप असो, गणपती मंदिराचा सभा मंडप, जागोजागी एक चिमूटभर सत्ता. बऱ्याच ठिकाणी या कळंबोलीमध्ये साधारणतः 180 ते 200 सोसायटीमध्ये आणि सुशोभीकरण करण्याचं काम केला. नाही, मला असं म्हणायचंय, बंटीजी थोडं थांबवतो. जर महायुती
भारतीय जनता पार्टी जर विकास करत नाही तर एवढ्या मोठ्या संख्येने जनता त्यांच्या पाठीशी उभी करा, ते कसं बघता तुम्ही? नाही खरं तर मी तुमचा मुद्दा खोडून काढतोय. जनता वगैरे पाठी नाहीये यांच्या. यांना माहिती आहे, यांना ही महानगरपालिकाची निवडणूक लागलेली, त्यांना माहिती आहे आपला पराभव समोर दिसायला लागला. तर यांची दादागिरी, यांची दडपशाही वर्ण म्हणजे केंद्रातून असेल, राज्यातून असेल, दडपशाही आमचे म्हणजे यांच्यात हिंमत नाही का लोकांमधून निवडून यायचे. उमेदवार पळवायला लागले पैसे देऊन, दम देऊन वगैरे. ही नामुष्की पद्धत भारतीय जनता पक्ष याच्या आधी अशी कधी नव्हती. लोकशाहीची हत्या करणारं काम भारतीय जनता पक्ष. मोरे साहेब काय सांगाल? दडपशाही, धमक्या, हा सर्वात वारंवार नेरेटिव्ह पसरवला जातो आहे. कारण का भारतीय जनता पार्टीला जर फ्रॉड करायचा असता तर लोकसभेला केला असता. एवढ्या जागा आमच्या 400 पारचा नारा दिलेला असताना ईव्हीएम घोटाळा किंवा जे बी काय असं दडपशाही वगैरे केले. दडपशाहीला आता कोणी भीक घालत नाही. पहिला मुद्दा, दडपशाही जर असती तर मागच्या वेळी 51+ जागा जिंकल्या नसत्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या म्हणजे युतीच्या माध्यमातून. आणि आताचा विषय राहिला, जर आघाडीच्या माध्यमातून जर चांगली कामं होत असती तर आघाडीमधले कळंबोलीतले जवळपास सगळेच स्टँडिंग नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आजच्या डेटला. आज मग भारतीय जनता पार्टी चुकीचं काम करते कसं म्हणता येईल? बर, जनता बघा, तुम्ही जनतेला पण म्हणताय जनता चांगली आहे, मग तुम्ही उमेदवार चुकीचे दिलते त्यावेळेस. म्हणजे हे कुठं तर त्यांनी ठरवलं पाहिजे की नक्की तुमची गफलत कुठं होतीये. जनतेमधून उमेदवार निवडताना गफलत होते का वरून नेते मंडळीला तेच जमत नाही? आता ते अंतर्गत काय राजकारण माहिती प्रशांतजी काय सांगाल? प्रभाग 7 नंबर सोडला, 8, 9, 10 मध्ये कोणाचे जास्त नगरसेवक होते, कोणत्या पक्षाचे होते, याचं भान आपल्याला असायला पाहिजे. आपण जेव्हा नगरसेवक असतो तेव्हा आपण ताठ मानेने सभागृहात प्रश्न मांडतो की नाही, हा पहिला माझा मुद्दा. बरोबर नाही? आपण बोलतो की यांनी जबरदस्ती राजकारण, याचं राजकारण. त्या सगळ्या नगरसेवकांना असं का वाटलं की महायुतीमध्ये गेल्यानंतर विकास होईल? राज्याचे प्रश्नांचं गणित जर तुम्ही बघितलं, सोडवण्याचं जे मानस आहे, जी इच्छापूर्ती आहे, ती महाविकास आघाडीमध्ये आहे. तुम्हाला वाटतं भारतीय जनता पार्टीने खरंच विकास कामं केली? कारण की तुम्ही आता या महापालिकेत युतीमध्ये असेल, तुम्हाला काय वाटतं? पहिल्या वेळेला महानगरपालिका फॉर्म होते तेव्हा तुमचं बजेट किती आहे खूप महत्वाचं असतं. लो बजेटमध्ये आपण चाललेलो होतो. टॅक्स तितका जमा होणं गरजेचं आहे, कारण राज्याने केंद्राने किती निधी दिला होता हा पण खूप मुद्दा आहे. जसं गणेश नाईकांनी साहेबांनी, ती जुनी महानगरपालिका आहे आणि तिथं हेही सांगतो तिथे राष्ट्रवादी सत्ता असताना काम झालेलं आहे, हे पण तुम्हाला सांगतो. त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. पक्षापेक्षा जनतेचं काम होणं महत्वाचं आहे. मी तुम्हाला हेच सांगतोय की ज्या 5 कालखंडामध्ये जो घडा विस्कटलेला असेल तो येणाऱ्या काळामुळे तो, आणि त्याला वेळ लागणारच आहे. एखादी ग्रामपंचायत सुधारायला तुम्हाला 15 वर्ष लागतात की नाही लागतात? बराच काळ त्याच्या. एवढा शहरी भागात एवढा पेशन्स नाही. मी तुम्हाला पहिलं सांगतो, पाहिजे. पहिलं तुम्हाला हा विषय जर समजून पाणी घ्यायला पाहिजे तर पाणी पाहिजेच, हा मुद्दा मान्य आहे. आहे. पण तुम्हाला मी सगळं सांगतो, जी प्लॅनिंग साहेब धरण नाही आपल्याकडे, असं 3.5-4 फुटाच्या खाली, 3.5-4 फुटाच्या खाली आपण जेव्हा आलो, पाण्याचा जो विषय येतो पावसाचा, त्याच्यामुळे तुम्हाला हे बेअर करणंच आहे की एखादा 200 मिलीमीटरचा पाऊस जर जास्त वाढला तर तुमच्या घरात पाणी येणारच आहे. म्हणजे तुम्ही आता महायुतीच्या सोबत आहात तर तुम्ही पण आता म्हणजे ते तुमचं म्हणणं बरोबर आहे की वेळ लागेल. आताच गेल्यात ना, त्याच्यामुळे पाणी ज्यावेळेला साठलेलं ना त्यावेळेला मला वाटतंय कदम साहेबांनीच एवढा मोठा म्हणजे ते फेसबुक वरती लाईव्ह दाखवलं ना, मीच त्याला लाईक केलं. काय म्हणायचं तुम्हाला? मला म्हणायचंय की आता पक्ष बदलला की त्यांचे विचार बदलले. पक्ष बदलले की भूमिका बदलते काय? मी आताही सांगितलं, आजही सांगतो, जनतेच्या समोर आमचे नगरसेवक असतील, महायुतीचे नगरसेवक असतील, येणाऱ्या 5 वर्षात जर कामं केली नाहीत त्यांना रस्त्यावरती प्रश्न विचारणारा डॉक्टर प्रशांत कदम असेल, हे लक्षात ठेवावं. ह्यांनी सुद्धा राहुल माझे मित्र बंटी पाटील खरोखर बोलले की भाजपची ही दडपशाही आणि ही दादागिरी आहे ना, ही कुठेतरी बंद झाली पाहिजे. कारण तुम्ही आता बघितलं असाल की आता बरेच ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर बिनविरोध निवडणूक का झाली आहे? जेव्हा समोरच्या विरोधकालाच पळवून नेणं, पैसे देणं, पैशाचा आमिष दाखवणं, हे सर्व त्यांनी हे केलंय. त्याच्यामुळे आज आमच्या महायुतीचे जे उद्धव साहेब आहेत, राज साहेब आहेत, त्यांनी देखील कोर्टामध्ये केस दाखल केली आहे की हा नोटाचा ऑप्शन असताना देखील कसं काय म्हणजे तुम्ही त्याला तर आपला मुद्दा हा जो टॉक शो घेतलाय तो जनतेच्या प्रश्नांसाठी आपण घेतला होता. बरोबर आहे ना? आता थोडेसे मुद्दे भरकट चालले होते. मुळात इथले नेते जे भारतीय जनता पक्षाचे आहेत यांचा म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा समीकरण आहे. तुम्हाला सांगतो, यांनी जनतेचा पाणी दिलं नाही, 16 वर्ष आमदार, सिडकोचा अध्यक्ष, मुबलक पाणी देता येत नाही, याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट असू शकत नाही. पण यांचा प्राधान्य कोणाला? महापौरचा बंगला हायफाय 10 कोटीचा झाला पाहिजे. इकडे जनता मरते, मरून द्या, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. आयुक्ताचा बंगला होतोय, गार्डन.
गार्डन म्हणजे काय म्हणतात ते पनवेलला तिथे नाही पनवेलला 300 कोटीची महापालिकेची इमारत होते. त्याच्यानंतर नवीन पनवेलला एक ग्राउंड डेव्हलप केला. तो पनवेलकरांसाठी फायदा आहे का? दिलीप वेंसरकरांना तो चालवायला दिला, मग तो पनवेलच्या पोरांकडून पुन्हा फी घेणार. जनतेचा यांना कोण सगळ्याकडून सगळ्या दृष्टिकोनावर तुमच्या प्रश्नावर हा. भारतीय जनता पार्टीचे अशोक मोठे तुम्ही बघता हसतायत. हा. त्यांच्याकडे असताना त्यांना पटलंय का बाबा हो आमच्या नेत्यांचा धंदा उघड करतोय म्हणून त्यांना ते पटतंय. त्याच्यामुळे ते काय बोलू शकत नाहीये त्याच्यावरती. महाविकास आघाडीचा काय विचार मला असणार मा- यामध्ये? मला एक प्रामाणिक सांगतोय, आज हे महापौरचे बंगले बांधतात, आयुक्तांचे बंगले बांधतात. त्याच्यापेक्षा जर माझ्यासारखा कार्यकर्ता असता सभागृहामध्ये किंवा आमची जर सत्ता असती तर पहिला प्राधान्य दिलं असता मी. या कळंबोलीमध्ये गोरगरीब जनता राहते. या कळंबोलीमध्ये आज जर तुम्ही खारघर किंवा सीबीएसई बोर्ड ICSE बोर्डाची जर फीस पाहिली तर 1.5 लाख 2 लाख असे. गोरगरीब 20,000 माथाडी कामगाराला 20,000 25,000 पगार असणाऱ्याला 1-1.5 लाख रुपये फी देणं परवडणार आहे का? तर ह्यांनी प्लॉट शिडको कडून घेतले कशासाठी? बंगले बांधायसाठी. पण तोच जर प्लॉट शाळेसाठी घेतला असता, एक उच्च श्रेणी दर्जाची इमारत बांधली असती तर निश्चितपणाने मी यांचं अभिनंदन केलं असतं. शाळेचा विषय खूप खरंच पनवेलकरांसाठी महत्त्वाचा आहे. आता जे आरोप झाले त्याच्यावर काय जे बरेचसे मुद्दे आहेत, बऱ्याचशा मुद्द्यावरती चर्चा करता येईल, करण्यासारखे विषय भरपूर आहेत. तुम्ही मला सांगा, महाविकास आघाडीचं केंद्रात किंवा राज्यात जर सरकार असतं, हे अटल सेतू सारखा रस्ता झाला असता का? पहिला मुद्दा ऐका, सांगतो ना, तेच सांगतो. मला हे सांगा, जर महाविकास आघाडीचं जर सरकार असतं तर एअरपोर्टचं आतापर्यंत एखादी वीट तिथं रचली गेली असती का? ज्याच्यावरती आपण आज भांडतोय की बाबा इथं नामकरण झालं पाहिजे का? तर त्याच्याशी आम्ही पण सहमत आहे. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी सांगितलं नामकरण नाही झालं तर राजीनामा देणार आहे. त्या मतावर ते आजही ठाम आहेत ते. लोकांनी ठरवलेलं आमदार साहेबांचं म्हणजे बोलणं म्हणजे आमदार येणार काहीतरी फुसक्या पुढ्या सोडणार जाणार. तुम्हाला आठवण करून देतोय, करंजाड्याला त्या ठिकाणी शिडकोनी कारवाई केली. पारंपरिक ऐका ना, पारंपरिक राहणाऱ्या आदिवासींचे पारंपरिक आदिवासींची घरं तोडायला आले. त्यावेळीच हे गेले माननीय 4-4 टर्मचे आमदार गेले का या एक जरी घराला हात लावला तर मी आत्मदहन करील. हे जात नाही तर दुसऱ्या दिवशी शिडकोनी जाऊन तोडले. कडे आमची इच्छा ना आत्मदहन करा, पण जरा आपण लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. सिनियर आमदार झाले तर आपण जो कमिटमेंट करतो त्याला पुरा पडायला पाहिजे. विमानतळाचा विषय घेतला, माननीय दिबा पाटील साहेबांचा, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागला पाहिजे या मताचा मी आहे. पण यांच्याच साहेबांची स्टेटमेंट होती का विमान उडण्याच्या आधी जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिला नाही, एक यांचा बगलचा आमदार बोलतोय मी आत्मदहन करील आणि आमचे आमदार साहेब बोलतात का राजीनामा देईल. उडत नाही का हो? थोडा वेळ चला मी दाखवायला नेतोय, अजून रनिंग त्यांची चालूच आहे. म्हणजे खोटा बोला पण रेटून बोला, हे धंदा आहे. बघा राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो मला वाटते तो खोटा होणार नाही. ते येणाऱ्या काळात होईलच, कारण त्यांनी तो शब्द दिलेला आहे आणि तो केंद्राकडे पण गेला. आताची ही पनवेल महापालिका निवडणूक खऱ्या अर्थाने विकासाच्या नावावर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. कळंबोलीमध्ये वॉटर मीटर गटर प्रमाणे अनेक प्रश्न नागरिकांचे आहेत. शाळेचे प्रश्न असतील, उद्यानांचे. आता हे आपण ज्या उद्यानात आहेत बघू शकता, बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आतमध्ये दिसते, पण कंपाऊंड वॉल नाही आहेत. अगदी भटके जनावर वगैरे आत घेतात. साहेब, या सगळ्यात महत्वाचा मुद्दा शैलेशजी काय माहितीये का, की ज्यावेळी कळंबोलीची स्थापना झाली 85, 87च्या, 73च्या, 75च्या कालावधीमध्ये, त्यावेळीची लोकसंख्या आणि त्याच्यानंतर 80, 90, 2000 साली, 2010 साली ह्या लोकसंख्येमध्ये किती बदल होत गेला आणि ह्या सिस्टीमवरती किती ताण पडत गेला ह्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तरी सुद्धा कुठलीही समस्या निर्माण न होता त्याच्यावरती मार्ग काढण्याचा महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. प्रशासनाला विश्वासात घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. महाविकास आघाडी जो आरोप करते आपल्यावर प्रत्येक वेळी युतीवर, त्यांचा आरोप खोटा आहे का? काय त्यांना काही आरोप म्हणजे आरोपाला काय अर्थ नाही असं वाटतं आपल्याला? महाविकास आघाडीचा मी म्हणत नाही की त्यांनी आरोप करायला नाही पाहिजेत, पण त्या पण समस्या त्या आहेत मतावर का? ठाम राहिलं पाहिजे ना. जो उपोषणाला बसतोय तोच महायुतीमध्ये येतोय. करायचं काय आम्ही? पाहण्यासाठी आंदोलन आम्हालाच करायला लागतंय, सत्ताधाऱ्यांना करायला लागतंय. महत्वाचं मला हे सांगायचं आहे, ज्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आंदोलन केली त्यांना असं काय वाटलं का रात्रीच काय चमत्कार झाला की मला महायुतीमध्ये गेल्याशिवाय मला पर्याय नाही, माझ्या विभागाचा विकास होणार नाही. कारण महायुती हा एकमेव जोडी आहे जी येणाऱ्या काळात दिसेल. ही तर तुम्हाला झलक आहे.
आता पुढच्या 5 वर्षात कळेल आणि पुढच्या 5 वर्षात यांचे किती नगरसेवक असतील हे तुम्हाला 2000 आम्ही 31 ला सांगू. वॉटर मीटर गटर ह्याच्या पलीकडे पण बऱ्याच समस्या आहेत. कळंबोलीमध्ये आपण बघितलं असेल की कळंबोली स्थापन झाल्यापासून पार्किंगचा विषय हा सर्वात मोठा विषय आहे. पार्किंगसाठी ह्याने काय व्यवस्था केली आहे, काय म्हणजे उपाययोजना केली आहे. बिलकुल छोट्या गाड्यांसाठी कळंबोलीमध्ये कुठेही पार्किंग नाही. ही पार्किंग दिली हे मोठ्या गाड्यांसाठी दिली आहे, तिथेही म्हणजे पैसे घेतले जातात. पण छोट्या गाड्यांसाठी इथे कळंबोलीमध्ये एकही म्हणजे पार्किंगची व्यवस्था नाही किंवा हे नाही. तो एक मोठा पार्किंगचा मोठा विषय आहे. आता विकासाच्या गोष्टी झाल्या. उरण पनवेल हे सगळे जवळचेच आहेत. उरण आणि पनवेल एकच होतं, त्याचे 2 भाग झालेत. हा जर एवढा विकास असता तर उरणला आता नगराध्यक्ष पदावरती जनतेने तिथल्या भावनाताईंना बसवलं नसतं. त्यामुळं सगळ्या जनतेवरती विश्वास आहे, जनतेच्या तुम्हाला असं मनात म्हणायचंय आहे. महायुतीवर सगळे आता नाराज होतात. ना- काय 100% लाट बदलते? 100% आता सांगितलं की उमेदवार पळवून नेतात. नाही आम्ही नेत नाही. तो बिचारा सोलापूरला त्याची हत्या झाली मनसेची. अक्षरशः तिथं तो उमेदवाराला नको बोलले, अशी त्याच्या घरची दयनीय अवस्था झाली. जर का नेतात उमेदवार पळून काय वाटतं? कोणी नेता कुठल्या उमेदवाराला पळवून नेत नाही. महायुतीमध्ये असं काय होत नाही. हे पहिला मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण का राहिला मुद्दा उरणच्या पराभवाचा. आम्ही थोड्याशा फरकानं आम्ही हारलोय, आम्ही हार मान्य केलेले आहे. परंतु पनवेल महानगरपालिकेमध्ये या महाविकास आघाडीची दयनीय अवस्था आहे आणि ह्याच्यामधून त्यांनी मार्ग काढावा. महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि सत्ता पनवेल महानगरपालिकेवरती आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचीच सत्ता येणार आहे. एवढे सगळे आरोप करून देखील महायुतीची सत्ता येणार असा विश्वास जे व्यक्त करतात कशामुळे? कशाच्या जोरावर? नाही विकास कामांच्या जोरावर की कशाच्या जोरावर? विकास नाही ना काय नाही, यांना भीती आधीपासूनच होती. म्हणून मी आताच बोललो का लोकशाहीची नेहमीच थट्टा करत आलेली आहेत. यांनी आतापासूनच म्हणजे फॉर्म भरल्याच्या नंतर हे दमदाटी करून यांचे म्हणजे उमेदवार पळून नेले आणि फॉर्म मागे काढायला लावले, पैसे दिले. ऐकून घ्या. हे आता खरं तर महानगरपालिकेची निवडणूक, पण यांचे देवेंद्र फडणवीस इथे येतात, मोदीजी इथे येतात. कारण की शिकवण तिकडून आहे ना. तुम्हाला माहिती असेल 2014च्या निवडणुकीला अजित पवारांचा घोटाळा कोणी काढला होता? त्यांच्याच फडणवीस साहेबांनी. पण आज कुठं बसलाय? त्यांच्याच मांडी लावून. काय झालं त्या घोटाळ्याचा? म्हणजे ही शिकवण त्यांची ती पारंपरिक आहे. त्याच्यामुळे ही म्हणजे हे मूळ मुद्दे इथं सोडून यांना काय महत्वाचे विषय आले काय? आपल्या नेत्यांनी काही इथं केलाच नाही. मग कारण जय मोदी, जय फडणवीस साहेब असं यांचा. आणि पण फडणवीस साहेबांची शिकवण आहे का जे भ्रष्टाचारांना बाजूला घ्या, आजूबाजूला बसवा आणि आपला गाडा रेटा. 2019ला महायुतीला स्पष्ट बहुमत असताना जे घाणेरडं राजकीय अपत्य जन्माला घातलं ते महाविकास आघाडीने जन्माला घातलं 2019ला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. ते बाळ पोसायचं 2 वर्ष नाटक केलं. त्याच्यानंतर परिस्थिती काय जन्माला आली, काय झालं हे जनतेने बघितलेलं आहे. सांगायचं असं पडतं की दुसऱ्याचा तो कार्टा स्वतःचा तो बाब्या. अजित पवार यांच्याकडे होते तेव्हा ते चांगले होते, तेव्हा त्यांना 17,000 कोटी दिसले नव्हते. इकडे आले की लगेच 17,000 कोटी दिसले. वैयक्तिक असं आहे की वैयक्तिक टीका करू नका. आपल्याला सगळ्यांनाच मिळून कळंबोलीचा विकास करायचा आहे. प्रश्न चांगले मांडा. नगरसेवक नसतील काम करत त्यांना सुद्धा विचारा प्रश्न, पण जनतेचे प्रश्न समोर मांडा. आतापर्यंतच्या पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये कळंबोलीच्या बाबत जर विचार केला, नगरसेवकांची कामगिरी योग्य आहे काय वाटते तुम्हाला? आणि विकासाच्या नावावर महाविकास आघाडीचा नेमका अजेंडा काय? थेट मुद्द्यावर थोडक्यात. सर्वप्रथम तर महायुतीच्या ज्यांना मॅन्डेटोली सत्ता दिली त्यांनी जनतेच्या डोक्यावरती मालमत्ता कराचा बोजा टाकलेला आहे. आणि त्या मालमत्ता करामधून खरं तर अपेक्षा होती का मूलभूत सुविधा द्यायची, पण ती मूलभूत सुविधा त्यांना कुठलीच देता नाही. आरोग्याच्या बाबतीत बोलाल तर कुठंच त्यांचा कळंबोलीमध्ये उच्च श्रेणी हॉस्पिटल नाहीये. शैक्षणिक कोणते परिवर्तन होते बोलतात ना, ते डेव्हलपमेंट होत असतो ना. तुम्ही आमच्याकडे सत्ता द्या, 100 दिवसात करणार. 100% तुम्हाला 100 दिवसात महाविकास आघाडी काय काम करेल काय वाटतं? पहिल्या 100 दिवसात तर मी 100% सांगतोय, जो मालमत्ता कर लावलेला आहे त्या करामध्ये 50% आम्ही 50% कमी करणार. आणि तदनंतर माझी मिसेस ऍडव्होकेट म्हणून मी सांगतोय, तिथं पहिल्याच सभागृहामध्ये मालमत्ता कर आणि या कळंबोलीच्या जनतेसाठी आरोग्य सेवा आणि शैक्षणिक संकुल उभारण्याचा हा आमचा मानस राहणार आहे. त्या तुम्ही जर मनावर घेतलं तर सगळं काय करताना येतोय. आमची चिमुडभर सत्ता ग्रामपंचायतची होती. त्याच ग्रामपंचायतीमध्ये आम्ही म्हणजे रायगड जिल्ह्याची आदर्श ग्रामपंचायत करून दाखवली होती. आता हा तर 5,000 कोटीचा
हे झालं, याचं जर व्यवस्थित नियोजन केलं ना तर नक्कीच कळंबोली सुफलाम होईल. काय सांगताय? ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास होत होता हे आम्हाला मान्य नाही असं आम्ही म्हणतच नाहीये, परंतु शहराचं वाढत गेले, शहरामध्ये लोकसंख्या वाढत गेली, लोकवस्ती वाढत गेली, म्हणून आपणाला महानगरपालिका हवी होती. त्यामुळं महानगरपालिका आणण्यासाठी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनीच प्रयत्न केले, आणल्यानंतर पहिलीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सत्ताही आली आणि सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थानं पनवेलचा कायापालट झालेला आहे. आणि जो पिन आता चकाचकी यायला पाहिजे ते येणाऱ्या 100 दिवसामध्ये नाही, ऑलरेडी कामं पाईपलाईन मध्ये आहेत. 100 दिवसामध्ये खूप चांगले तुम्हाला डिसिजन बघायला भेटेल. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यामध्ये न्यूट्रल जो कोण आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राहुलभाई, या दोघांच्या कामांबद्दल इथे भारतीय जनता पक्ष बोलते की आम्ही हे करू ते करू. इथे महायुतीच्या महाआघाडीच्या माध्यमातून ते बोलतायत की आम्ही 100 दिवसात करू. मला खरोखर खात्री आहे की ते करतील. म्हणजे भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडीच्या सोबत आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत नाही, आम्ही स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही स्वतंत्र निवडणूक लढवते कळंबोलीमध्ये. प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. आज आम्ही बोलतो की आम्हाला एक संधी द्या. आम्ही तर आमच्याकडे तर सत्ता नसताना देखील आम्ही एवढी कामं केली आहेत की कुठल्याही म्हणजे कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेलं, ते बिना सत्ता नसताना ते काम होतं. सत्ता दिले तर म्हणजे आम्ही कुठल्या पद्धतीने काम करू हे करा. आणि सोलापूरचं मनीष बोलला, सोलापूरला ती निर्गुण हत्या झाली, ते आम्ही मनसेचे नेते अमित ठाकरे स्वतः तिथे गेलेले. अमित ठाकरेंनी स्वतः बोलले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळात वेळ काढून तिथे जावं आणि त्या लहान लहान चिमुकल्यांचं तिथे सांत्वन करावं. तरी देखील महाराष्ट्र मुख्यमंत्री एवढा वेळ नाही की तिथे जाऊन सांत्वन करावं. अगदी शेवट आपण करतोय. महायुतीच्या किती जागा निवडून येतील भारतीय जनता पार्टी? आणि मी प्रत्येकाला विचारणार आहे, याच्याबद्दल थोडं आपल्याला सांगायचंय. काय वाटतंय? 70 क्रॉस होणार, 70 पेक्षाही जास्त, 70 क्रॉस होतील. विकासाच्या जोरावर जनता सोबत आहे. विकासाच्याच जोरावर. कारण का पनवेल महानगरपालिकेमध्ये जो विकास तुम्हाला दिसतोय हा भारतीय जनता पार्टी महाविकास महायुतीने केलेला आहे. काय वाटतंय महाविकास आघाडीकडे काय अजेंडा आहे? काय होईल? महाविकास आघाडीचा अजेंडा मी पहिलेच बोललो, प्रॉपर्टी टॅक्स 70 वगैरे काय नाही, यांना भीती आहे म्हणून यांनी तर सुरुवातीला 7 पळवले. आम्ही ठामपणाने सांगतोय ज्या पद्धतीने जनता यांच्यावर नाराज आहे, ही लढाई आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झालेली आहे. जनता आमच्या सोबत आहे आणि म्हणून मला निश्चितपणाने जे आमच्या 70 जागा आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवतोय त्याच्यामध्ये 50 ते 55 जागामध्ये आम्ही आमचं सरकार बनवणार आहोत, हे निश्चित आहे. ही भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेना जो गट आहे हा. त्यांच्याबाबत काय? त्यांच्यावर तर असण्यासारखी बाब आहे ना. एवढी मोठी एकनाथ शिंदे साहेब म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जागा किती 2च दिल्यात ना, काय 1 का 2 किती दिल्यात मला माहिती नाही. 2 जागा दिल्या. ते पण अच्छा म्हणजे सेटलमेंट आहेत, म्हणजे इथं पण सेटलमेंट आहेत त्यांची. Settlement. याच्यासारखी जर चर्चा काय असू शकतं एवढी मोठी काय सांगा? म्हणजे कार्यकर्त्याची लढाई. आणि तुम्हाला बोलायला गेलं तर मी असंख्य विषय सांगेन. महाविकास आघाडीचं सरकार असताना आरेच्या मेट्रो थांबून विकास कसा करायचा ते ह्यांनी दाखवून दिले. 10,000 कोटीचं बजेट वाढवलं होतं. मी तुम्हाला असंख्य गोष्टी देईन महाविकास आघाडीच्या झाल्या, म्हणजे महाविकास आघाडीच्या बरोबर ज्या गोष्टी झाल्या मी असंख्य जनतेच्या मांडू शकतो महाराष्ट्रातल्या. पण ह्यांचं जे म्हणणं आहे बघा, जसं सांगितलं साहेबांनी मोठेपणा म्हणून की जिथे तडजोड असते ना तिथे पक्ष महायुती काही प्रोटोकॉल्स असतात तिथे त्या पद्धतीने झालं. ज्या पक्षाचा दावेदार जास्त आहे, ज्या पक्षाचा दावेदार जिथे जास्त आहे तिथे पक्षाला त्या मान मिळालाच पाहिजे. ठाण्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये परिस्थिती वेगळी आहे. विषय असा आहे की आमचं कशाला बघताय, स्वतःच बघा पहिलं आणि तुमचे नगरसेवक निवडून आणा. खऱ्या अर्थानं माझं म्हणणं काय माहितीये का, महाविकास आघाडीचं काय होईल ते होईल, महायुतीचं काय व्हायचं ते उद्या. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आणि मशालीनं एकत्र येऊन तिरंगी लढत व्हायला पाहिजे होतं. मग नक्की अर्थानं नक्कीच मुंबईला एकंदरीत भारतीय जनता पार्टी मनसेला हलक्यात घेते असं नक्कीच तुम्हाला येणाऱ्या मुंबई महानगरपालिका, ठाणा महानगरपालिका, प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका जिथे जिथे उद्धव साहेब, राजसाहेब हे दोघं महापालिकेबाबत पनवेल महापालिकेमध्ये नक्कीच म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक खाता उघडणार हे मी शब्द देतो. काय म्हणताय का, आपला विषय फक्त होता कळंबोलीचं नागरिक, वॉटर मीटर गटर, तिथून मध्येच एअरपोर्ट आलं, काय काय आलं हे आलं, ते कशाला पाहिजे. इथली सर्वसामान्य जनता त्यांना काय करायचं ते एअरपोर्टचं न्यायचं काय रोजगारामुळेच इथं उपलब्ध होणार आहे. दुसरी गोष्ट
त्याशिवाय जोपर्यंत इथं डेव्हलपमेंट येणार नाही, आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, वसई विरार टू अलिबाग कॉरिडॉर हजारो करोडचं बजेट आहे त्याचं. पुढच्या महिन्यामध्ये काम स्टार्ट होतंय. 16 लेनचा रोड आहे, सरळ मधून मेट्रो आहे. जसं दिल्लीला द्वारका सेक्टर 1, 2, 3, 4, 5, 7, 23 पर्यंत जातं, तसं इथं प्रत्येक 1.5-2 किलोमीटर अंतरावरती स्टेशन होणार आहे. या एअरपोर्टचा फायदा सर्वसामान्यांना किती सांगा? ऑफकोर्स बसणार आहे? सर्वसामान्य होणार आहे. कळमनुरी इथं रोजगार उपलब्ध होणार आहे. ते कुठल्या लोकांना होणार आहे सर? जे करोडपती आहेत ते एअरपोर्ट मध्ये कामाला येणार आहेत का? बसू वेगळं आहे. नको ना, मला विषय असं तो सांगावं नाही लागतं, सर. ऐका, विमानात कोण बसू शकतो हा मुद्दाच नाहीये. इथं मुद्दा आहे रोजगाराचा. इथं विषय आहे डेव्हलपमेंटचा. सर आज फक्त त्या एअरपोर्ट मुळे आज पनवेलला इंटरनॅशनल दर्जाचा दर्जा मिळणार आहे सर. दर्जा इंटरनॅशनल जरी भेटला तरी मग नावाचा हट्ट करणं गरजेचं पण नाहीये. नाही, मुद्दा तो नाहीये सर. डेव्हलपमेंट मध्ये तो दिबा पाटलांचं नाव मिळालं पाहिजे, हे आमची अस्मिताचा विषय आहे, अस्मितेचा विषय आहे. दिबा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे आणि ते आम्ही द्यायलाच लावू. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी तो मुद्दा क्लिअर केलेला आहे. त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे मुद्दा. पण तुम्हाला महाविकास आघाडीला जर विकासच नको असेल, एअरपोर्टच नको असेल, तर हास्यास्पद गोष्ट आहे ना सर. बघा, एअरपोर्टची माहिती नसेल, यांना एअरपोर्ट नसेल हवे, तर त्याची बाबतीत एक सांगतो की तुम्हाला इथे 14 टर्मिनल्स आहेत. पहिली माहिती घ्यावी. 14 टर्मिनल चालू होईपर्यंत एक 10-15 वर्षाचा काळ जाईल. त्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये 3 लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. मग तो मिळणार कोणाला आहे? माझं वैयक्तिक मत असं की सगळ्यांनी एकत्र येऊन तिथे आपली मुलं कशी लागतील याच्यावर फोकस जास्त ठेवला पाहिजे. एअरपोर्ट नव्हे, हा काही काळाने सांगितलेला भाग नव्हे. तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे की तुम्हाला डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पण त्या डेव्हलपमेंट मधून आमची मुलं कशी कामाला लागतील हा फोकस जास्त असला पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण शेजाऱ्याच्या घरी असं नकोय ना. म्हणजे तुम्ही इथं एअरपोर्ट नाकारताय. दिबा पाटील साहेबांचं नाव लांब राहिलं, तुम्हाला एअरपोर्टच नकोय. नाकारलं नाहीये, आम्ही विषय सांगतोय. इथं विषय कुठला आहे? ठीक आहे. राहुलभाई, मनसे आणि मराठीचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. वाटतं तुम्हाला मराठींना रोजगार या ठिकाणी एअरपोर्ट आमची सर्वात पहिले मागणी हीच होती एअरपोर्ट बदलल्यानंतर, की मराठी आणि स्थानिक भूमिपत्र तिथे कामाला लागायला पाहिजे. सन्मान्य राजसाहेबांनी ह्याची म्हणजे रूपरेषा पण आखलेली, पण आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर हा विषय थांबलाय. नक्कीच इलेक्शन झाल्यानंतर एअरपोर्ट वरती स्थानिक आणि भूमिपत्रांना मराठी तरुणांना रोजगार मिळेल, त्याच्यावरती एक मोठं आंदोलन उभारलं जाईल. नक्कीच भारतीय जनता पार्टी, महायुती आणि यांच्या महाविकास आघाडीमधल्या या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं चर्चासत्र राबवण्याचा हा आमचा उद्देश होता. आपण बघितलं की महाविकास आघाडीने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीने जी विकास कामं केलेली नाहीत किंवा जी व्हायला पाहिजे होती डेव्हलपमेंटवर, कुठेतरी महाविकास आघाडी महायुती कुठेतरी मागे राहिलेली आहे आणि त्याच्या जोरावर महायुतीला कुठेतरी फटका बसू शकतो असा महाविकास आघाडीने आरोप जरी केला असेल तरी 70 जागांवर आम्ही निवडून येऊ असं थेट महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे अशोक मोठे यांनी सांगितलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या घडामोडी कळंबोलीमध्ये घडतायत. आता काही दिवसातच निवडणूक लागेल, 15 तारखेला निवडणूक आहे. जनतेमध्ये संभ्रम आहे. उमेदवाराला बघून हे मतदान होणार आहे. कळंबोलीचं राजकारण जर बघितलं तर खूप घडामोडी कळंबोलीमध्ये घडू शकतात. एका रात्रीत सूत्र फिरू शकतात असं देखील बोललं जातंय. काय चाललंय उमेदवारांच्या मनात, किती त्यांना झोप लागते नाही लागते माहित नाही. मात्र आज या व्यासपीठाच्या माध्यमातून कार्यकर्ते किंवा पक्षाचे जे पक्षश्रेष्ठ यांच्या मार्फत कसा विकास घडू शकतो हे बघण्यासाठी आपण इथं आलो होतो. आपण सर्वजण आमच्या या चर्चासत्रामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आम्ही आपले आभार आणि आपण थांबूया. मी शैलेश चव्हाण, कळंबोली. सर्वांना विनंती